नमस्कार मित्रांनो, आजच्या जमान्यात खूप सारे युवक हस्तमैथूनची त्यांना सवय लागलेली आहे। असं नाही की हस्तमैथून फक्त ही नवीन पिढीनेच सुरू केलं आहे, तर मित्रांनो ही वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। पण युवा हस्तमैथून करतात, पण याविषयी जे ते ऐकतात तेच मनात ठेवून बसतात। तर मित्रांनो, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर याचे खूप सारे फायदे सांगितले आहेत, पण धार्मिक नजरियाने पाहिलं तर खूप सारे लोक याचा अर्थच त्यांना माहीत नाही। तर आज आपण या व्हिडिओमधून असं बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हिंदू धर्मानुसार सांगितलं गेलं आहे की हस्तमैथून करणे अपवित्र किंवा तुम्ही पापी होता। पण हिंदू धर्माने हे जरूर सांगितलं आहे, पण त्यामध्ये तुम्ही जेवढं वीर्य संरक्षण करू शकता तेवढं करा, हे देखील हे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे। गरुड पुराणामध्ये हे सांगितलं आहे की अत्याधिक सकाळी हस्तमैथून करणं हानिकारक आहे। असं केल्याने मनुष्याचं आयुष्य कमी होतं। खूप सारे महापुरुषांनी सांगितलं आहे, जेव्हा सकाळचं वेळ ही फक्त योग प्राणायाम केले निश्चित केली आहे। जर व्यक्ती यावेळी हस्तमैथून करत असेल तर शरीर संबंध बनवत असेल तर तो शारीरिक कमजोरी येते आणि 50 वयापर्यंतच त्याची आयु कमी होते। हस्तमैथून ही क्रिया त्यावरती विजय मिळवण्यासाठी एक संदर्भ गीतामध्ये पहिला श्लोक सांगितला आहे। श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियांना बलवान असतात, पण इंद्रियांना बलवान बनवतं मन, आणि मनापेक्षा बलवान असते बुद्धी, आणि बुद्धीपेक्षा बलवान असतं ते जीवात्मा। अर्थात इंद्रिय ज्याच्याने आपण काम करतो त्याचं सुख बघतो। इंद्रियापेक्षा बलवान असतं मन, आणि मनापेक्षा देव गलत काम करण्यासाठी प्रेरित करतं। तुमच्या मनाला जादा बलवान तुमची बुद्धी बनवते, आणि चुकीचं आणि बरोबरचं तीच योग्य ते डिसिजन घेते, आणि तीच बुद्धी तुमची मदत करते। हीच बुद्धी बलवान जीवात्मा असते। आणि खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही एखाद्याबरोबर काही वाईट करायला जात असता तेव्हा तुमच्या हातून एक आवाज येतो, हे करणं चुकीचं आहे, तेव्हा तो आवाज त्या जीवात्माचा असतो असं म्हटलं जातं। यौन भावना पाप नाही, पण ही भावना एक चुकीच्या मार्गावर चालली आहे, चुकीच्या नात्यांचं कारण बनत चाललं आहे, आणि मनुष्याकडून पाप घडत आहे। काही विशेष तज्ञांनी सांगितलं आहे की हस्तमैथून हे शरीर नाही, पण मनावरती आपल्या प्रभावित करतं। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की शरीरात शुक्राणूंची मात्रा फिक्स असते, पण मित्रांनो असं काही नसतं। जसं आपल्या शरीरात शुक्राणूंचं आपल्या शरीरात नियमित उत्पादन होत असतं, जसं आपल्या शरीरात रक्त बनत जातं, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात शुक्राणूंची निर्मितीही होत असते। जसं पुरुषांचं शरीर म्हणजे तो म्हातारा होत जातो, वय वाढत जातं, तसं शुक्राणूंची मात्रा त्याच्या शरीरात कमी होत जाते। तो ज्यादा हस्तमैथून करण्याने शुक्राणू कोणतेही कमतरता होत नाही। जास्त करून शुक्राणूचा संचय होण्याने, त्याची साठवणूक होण्याने त्या व्यक्तीला बिमारी येऊ शकते। मित्रांनो, त्यावेळी हस्तमैथून करणे हे अगदी योग्य आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला